हॅलो वॉरियर्स, गुड मॉर्निंग. आज आहे डे 18 आणि आज अगेन आपण इंग्लिश वोकॅबलरी, मराठी शब्दार्थ हे सगळं पाहणार आहोत. ऑलरेडी 17 पार्ट्स जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढा छान प्रतिसाद देताय या सिरीजला. याचा तुम्हाला फायदा होतोय हे ऐकून आनंद होतोय. सो आपण ही सिरीज कंटिन्यू करतोय. आज डे 18 आहे आणि आजचा जो पहिला वर्ड आहे तो आहे वीगर. वीगर म्हणजे असतं फिजिकल स्ट्रेंथ अँड गुड हेल्थ, एनर्जी अँड एन्थुझियाझम. याला तुम्ही काही ठिकाणी वायगर असं म्हटलेलंही पाहाल, पण याचं प्रोनाउन्सिएशन विगर असं असेल. सो फिजिकल स्ट्रेंथ असेल किंवा गुड हेल्थ असेल किंवा वायटॅलिटी आहे, एनर्जी आहे, एन्थुझियाझम आहे लाईफसाठीचं, या सगळ्यासाठी म्हणून आपण विगर हा शब्द वापरतो. म्हणजेच शारीरिक शक्ती, आरोग्य आणि जोम किंवा जीवनासाठी ऊर्जा आणि उत्साह. म्हणजे काही लोकांमध्ये आपल्याला तो उत्साह, ते चैतन्य नेहमी पाहायला मिळतं. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे हॅपी वाले लोक दिसत आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ती एनर्जी आहे. सो त्याच्यासाठी विगर हा शब्द वापरला जातो. ही परस्यूड हिज गोल्स विथ ग्रेट विगर अँड डिटर्मिनेशन. सो इथे जरी ही असेल सो तुम्ही इथे आय विल परस्यू असं केलं तरी चालेल. आय विल परस्यू माय गोल्स विथ ग्रेट विगर अँड डिटर्मिनेशन. म्हणजे मी माझी जी ध्येय आहेत त्यांचा पाठपुरावा अगदी जिद्दीने आणि जोमाने करेन. ठीक आहे. सो त्याने जिद्दीने आणि जोमाने केलेला आहे, तुम्ही सुद्धा कराल असं त्याचा अर्थ होईल. सो जर आपण याचे सिनोनिम पाहिले तर वायटॅलिटी हा एक शब्द आहे, एनर्जी आहे किंवा झील हा शब्द लक्षात ठेवा. हा झील म्हणजे सुद्धा असतो उत्साह. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला फार, ज्यावेळेला आपण एन्थुझियास्टिकली त्या गोष्टीसाठी तयार असतो, झील हा शब्द त्याच्यासाठी वापरला जाईल. अँटोनिमस जर आपण पाहिले तर लिथार्जी, आठवतो का? हा शब्द मागे आपण एकदा गेलेला आहे, लिथार्जी. ठीक आहे. लिथार्जी असेल, वीकनेस असेल किंवा इनडिफरन्स, हे जे वर्ड्स आहेत हे याचे अँटोनिम असतील. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे ऑब्स्टिनेट. याच्याबद्दल मी यापूर्वी बोलले, पण मी ऑब्स्टिनेट हा ऍक्च्युली शब्द तुम्हाला सांगितलेला नव्हता. बट मी आयोगाच्या लिस्टमधला एक शब्द सांगितलेला तुम्हाला. तो शब्द होता स्टबर्न. आठवतो का? स्टबर्न म्हणजे असतो हट्टी, दुराग्रही ज्याला आपण म्हणतो. तर स्टबर्न हा आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे आणि स्टबर्नचा सिनोनिम पण विचारलेला आहे, तो आहे ऑब्स्टिनेट. रिसेंटली पण आयोगाने एका पेपरमध्ये ऑब्स्टिनेट आणि स्टबर्न यांची जोडी विचारलेली आहे. सो ऑब्स्टिनेट म्हणजे काय असतं? स्टबर्नली रिफ्युजिंग टू चेंज वन्स ओपिनियन ऑर चोजन कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजेच जो अट्टल हट्टी आहे, ज्याला आपण म्हणतो ना की तो फारच दुराग्रही आहे, स्वतःचं खरं करणार आहे, हेकेखोर आहे. सो अट्टल, हट्टी, दुराग्रही, हट्टाग्रही, हे सगळं ना, हे मी ज्यावेळेला ट्रान्सलेट करत होते तर ते सेम झालेले. ठीक आहे, तिकडे दुर्लक्ष करा. स्टबर्नली रिफ्युजिंग टू चेंज वन्स ओपिनियन ऑर चोजन कोर्स ऑफ ऍक्शन डिस्पाइट अटेम्प्ट्स टू परस्यू वन टू डू सो. त्याच्यामुळे हा शब्द जो आहे स्टबर्न आणि ऑब्स्टिनेट, स्टबर्नचं स्पेलिंग WBORN आहे. ठीक आहे. सो स्टबर्न आणि ऑब्स्टिनेट हे दोन शब्द तोंडपाठच असायला पाहिजेत. सो मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही ऑब्स्टिनेट किंवा स्टबर्न आहात का? बरेच जण असतात घरामध्ये, फार आपण जास्त माझंच खरं असं करतो. मी तरी होते लहानपणी. ठीक आहे, अजूनही आहे, बट काही गोष्टींच्या बाबतीत. बट ते थोडं पॉझिटिव्हली आहे. स्टबर्न हा थोडासा निगेटिव्हिटीकडे जाणारा शब्द आहे. एक्झाम्पल काय? द ऑब्स्टिनेट चाइल्ड रिफ्यूज टू इट हिज व्हेजिटेबल्स. त्या हट्टी मुलाने आपल्या भाज्या खाण्यास नकार दिला. आय वॉज नॉट दॅट स्टबर्न. ठीक आहे, मी खात होते सगळं. सो स्टबर्न, परसिस्टंट आणि अनइल्डिंग. ठीक आहे, तर हे तीन शब्द लक्षात ठेवा, स्टबर्न, परसिस्टंट आणि अनइल्डिंग. सो याचे अँटोनिमस काय असतील? जो फ्लेक्झिबल आहे, जो ऐकतो सगळ्यांचा, जो हवा तसा आपल्याला हे करता येतो, त्याला काय म्हणतो? त्याला फ्लेक्झिबल आहे थोडक्यात. इल्डिंग आहे किंवा कॉम्प्लियंट आहे. ठीक आहे, हे त्याचे तीन अँटोनिमस असतील. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तो आहे स्लँडर. स्लँडर म्हणजे असतो मॅलिशियस, फॉल्स अँड डिफॉमेटरी स्टेटमेंट अबाउट अ पर्सन. काही व्यक्तींचा अपमान करण्यासाठी, बदनामी करण्यासाठी, फसवणूक करण्यासाठी, किंवा आपण म्हणतो ना की एखाद्याला डिफॉमेशनची केस तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे थोडक्यात नाचक्की करणं, याच्यासाठी जे काही स्टेटमेंट केले जातात त्याला स्लँडर असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो मॅलिशियस, फॉल्स अँड डिफॉमेटरी स्पोकन स्टेटमेंट अबाउट अ पर्सन इंटेंडेड टू डॅमेज देअर रेप्युटेशन. एखाद्याचं रेप्युटेशन खराब करण्यासाठी म्हणून जी विधानं केली जातात, जी खोटी असतात ॲक्च्युली,
ती किंवा जी फसवणुकीची असतात त्यांना स्लँडर असं म्हटलं जातं. अपमानकारक खोटं बोलणं किंवा बदनामीकारक खोटी विधानं जी आहेत ती. द कंपनी इज सुईंग हिम फॉर स्लँडर आफ्टर ही मेड फॉल्स अक्युजेशन्स ऑफ थेफ्ट ऑन सोशल मीडिया. त्याने चोरीचे खोटे आरोप केल्याबद्दल त्या कंपनीने त्याच्यावरती मानहानीचा खटला जो आहे तो दाखल केलेला आहे किंवा ती कंपनी दाखल करत आहे. सू करणं म्हणजे खटला दाखल करतात. ठीक आहे, हा जो स्विंग शब्द आहे ना हा लक्षात ठेवा. हा जनरली तुम्ही खूप बॉलिवूड सेलिब्रिटींच्या तोंडून वगैरे ऐकला असेल. सो सिनॉनिम जर आपण पाहिले तर कॅल्मनी, डिफामेशन आणि लायबल हा शब्द आहे हा. ठीक आहे. अँटोनिम्स जर आपण पाहिले तर अर्थातच प्रेज आहे, एखाद्याचं कौतुक करणं आहे. त्यानंतर एक्झोनरेशन आहे किंवा ट्रूथ आहे. ट्रूथ म्हणजे जे खरं आहे ते. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे थ्रिफ्टी कदाचित तुम्ही ऐकलेला असेल. थ्रिफ्टी म्हणजे केअरफुल अँड इकॉनॉमिकल विथ मनी अँड रिसोर्सेस. म्हणजे हा जो माणूस आहे हा त्याचे पैसे फार जपून वापरतोय. तो कंजूस असं नाही म्हणता येणार फार तर, पण जो काटकसरीने पैसा वापरतोय, आपल्या पैशाची फार काळजी घेतोय, ज्याला इकॉनॉमिकल हा एक शब्द आहे. थ्रिफ्टी हा खूप वेळा विचारला आयोगाने. ठीक आहे, मी तुम्हाला एक शब्द सांगितलेला होता स्पेंड थ्रिफ्ट, आठवतो का? इथे दिला असेल एक्स्ट्रावॅगंट आणि स्पेंड थ्रिफ्ट हे शब्द आणि त्याचा विरुद्धार्थी म्हणून थ्रिफ्टी हे आयोगाने विचारलेले शब्द आहेत, खूप वेळा विचारलेले आहेत. ठीक आहे, मोस्टली आयोगाचे रिपीट होणारे जे शब्द असतात त्याच्यामध्ये हा शब्द आहे. सो युझिंग मनी अँड रिसोर्सेस केअरफुली अँड नॉट वेस्टफुली बिंग इकॉनॉमिकल. म्हणजे जो आपले जे रिसोर्सेस आहेत ते खूप केअरफुली वापरतोय आणि जो बिलकुल ते वेस्ट नाही करत आहे त्याला आपण इकॉनॉमिकल असं सुद्धा म्हणतो. सो पैशांचा आणि संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणं किंवा काटकसरी सुयोग्य वापर करणारा तो असतो थ्रिफ्टी. ठीक आहे. सो एक्झाम्पल काय? बाय बीइंग थ्रिफ्टी दे मॅनेज टू सेव्ह इनफ मनी टू बाय देअर ड्रीम होम. म्हणजे काटकसरीने राहून त्यांनी त्यांचं जे ड्रीम हाऊस आहे, स्वप्नातलं घर आहे, ते खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे जे आहेत ते सेव्ह केले, वाचवले. सो आपल्याला म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांना बऱ्याचदा थ्रिफ्टी बनावं लागतं जर आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर याचे सिनोनिम काय आहेत? इकॉनॉमिकल, फ्रुगल हा पण आयोगाने विचारलेला शब्द आहे. प्रुडंट आयोगाने विचारलेला शब्द आहे. इकॉनॉमिकल हे तिन्ही शब्द जे आहेत प्लस थ्रिफ्टी प्लस एक्स्ट्रावॅगंट, स्पेंड थ्रिफ्ट हे सगळे शब्द आयोगाच्या लिस्टमधले आहेत, PYQ मधले. त्यामुळे यांना बिलकुल इग्नोर करू नका. हे शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. इकॉनॉमिकल, फ्रुगल आणि प्रुडंट हे जे शब्द आहेत हे काय कसे आहेत, याचा अर्थ काय होतो? जो काटकसरीने राहतो, ज्याला आपण मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, इथे नाही दिलेला आय थिंक, मितव्ययी. जो खूप काटकसरीने म्हणजे कमी खर्च करणारा जो असतो तो. ठीक आहे. आणि मग एक्स्ट्रावॅगंट म्हणजे जो उधळ्या आहे, पैसे उधळणारा. स्पेंड थ्रिफ्ट पण तसाच. आणि वेस्टफुल जो संसाधनांचा किंवा पैशाचा गैरवापर करतो किंवा तो उधळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिकॅम्प म्हणजे टू लिव्ह अ प्लेस सडनली अँड सिक्रेटली, ऑफन टू अवॉइड समथिंग ऑर टू रिलोकेट क्विकली. म्हणजेच अचानकपणे गुपचूप न सांगता निघून जाणे, ज्याला मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे पलायन करणे, पळून जाणे. ठीक आहे. सो टू डिपार्ट सडनली अँड सिक्रेटली युजली टू एस्केप डेंजर, अरेस्ट ऑर डिफिकल्टीज. म्हणजे बऱ्याचदा जे चोर असतात ते जर एखाद्या ठिकाणी लपलेले असतील आणि त्यांना कळलं की आता पोलीस येत आहेत तर ते काय करतात? तिथून पलायन करतात. म्हणजे ते डिकॅम्प करतात, सडनली निघून जातात. किंवा आता हे इथे पण पहा, हे निघून चाललेत इथून. जनरली एखादा धोका किंवा डिफिकल्टी किंवा अरेस्टमधून पळून जाण्यासाठी हा शब्द डिकॅम्प हा वापरला जातो. न सांगता निघून जाणं, सिक्रेटली निघून जाणं, अचानक गुपचूप निघून जाणं, याच्यासाठी डिकॅम्प हा शब्द वापरला जाईल. ठीक आहे. सो बाय द टाइम द पोलीस अराइव्ड द ग्रुप हॅड ऑलरेडी मॅनेज टू डिकॅम्प विथ द स्टोलन गुड्स. म्हणजे पोलीस येईपर्यंत ती जी टोळी होती त्यांनी चोरलेल्या मालासह पलायन करण्यात ते यशस्वी झालेले होते. म्हणजे त्यांनी डिकॅम्प केलेलं होतं. सो याच्यासाठीचे सिनोनिम काय असतील? डिपार्चर तुम्ही ऐकलं असेल, डिपार्ट ट्रेनच्या बाबतीत वगैरे डिपार्ट. त्याच्यानंतर फ्ली म्हणजे सुद्धा पळून जाणं असतं, हे लक्षात ठेवा. आणि एस्कलेट हे सगळे शब्द कशासाठी आहेत? डिकॅम्पसाठी आहेत. निघून जाणे, पलायन करणे, पळून जाणे, सिक्रेटली निघून जाणे याच्यासाठी. अँटोनिम्स काय असतील मग? अराईव्ह येणे, किंवा स्टे थांबणे, किंवा रिमेन म्हणजे जे तसंच राहिलेलं आहे ते.
नेक्स्ट वर्ड आहे अजाईल. अजाईल म्हणजे टू मूव्ह क्विकली अँड इझिली इदर फिजिकली ऑर मेंटली. मेंटली क्विक ऑर अलर्ट म्हणजे जो चपळ आहे, गतिशील आहे, जो शीघ्र बुद्धीने निर्णय घेणारा आहे, जो त्वरित निर्णय घेणारा आहे. त्वरित करणे याच्यासाठी एक शब्द मी दिलाय तुम्हाला वोकॅबलरीमध्ये. जर विसरला असेल तर मागची वोकॅबलरी रिवाइज करा आणि तो शब्द कुठला आहे हा मला कमेंटमध्ये सांगा. डेली बेसिसवरती मी तुम्हाला 2-3 तरी शब्द असे विचारते. उद्देश इतकाच आहे की मागचे जे शब्द आहेत ते तुमचे विस्मरणात जाऊ नये, त्यांची तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे. सो एबल टू मूव्ह क्विकली अँड इझिली फिजिकल, एबल टू थिंक क्विकली अँड क्लिअरली मेंटल. म्हणजे एखादी व्यक्ती असते पहा जी अतिशय चपळ असते, म्हणजे अशी क्विकली, लहान मुलं असतात पहा खूप क्विकली लगेच म्हणजे झटकन काहीतरी करतात. सो इथे तुम्हाला ही जी इमेज दिसत असेल, ठीक आहे. किंवा काही लोक असतात पहा ज्यांना तुम्ही हजरजबाबी पण म्हणतात, म्हणजे त्यांना काही असा प्रश्न विचारेपर्यंत त्यांचं पुढचं उत्तर ठरलेलं असतं, किंवा अगदी कम्युनिकेट करताना सुद्धा ते खूप त्वरित असं उत्तर देतात. किंवा काही लोक असतात ते कुठल्याही प्रॉब्लेमवरती पटकन लगेच त्यांना सोल्युशन मिळतं, कारण ते मेंटली तेवढे स्ट्रॉंग असतात किंवा एबल असतात त्या गोष्टीसाठी. सो चपळ, गतिशील, शीघ्र बुद्धी, त्वरित विचार करणारा, हे सगळे त्याचे मराठी अर्थ असतील. एक्झाम्पल काय? द अजाईल कॅट इझिली एस्केप्ड द डॉग बाय क्लाइम्बिंग अ ट्री. हर अजाईल माइंड क्विकली फाउंड अ सोल्युशन टू द कॉम्प्लेक्स पझल. ही 2 वेगळी वाक्य आहेत. सो ते जे चप्पळ मांजर होतं त्याने कुत्र्यापासून सुटका करण्यासाठी, म्हणजे ते लगेच चप्पळतेने झाडावरती चढलंय आणि तिच्या चप्पळ मनाने जटिल कोड्याचे त्वरित उत्तर शोधले. म्हणजे तिचं जे एजाईल माइंड आहे, इतकी ती हुशार आहे, शीघ्र बुद्धीची, की तिने झटक्यात असं त्या कोड्याचं उत्तर जे आहे ते शोधलेलं आहे. सिनोनिम काय आहेत? निम्बल किंवा लाईथ किंवा ॲक्रोबॅटिक. ॲक्रोबॅटिक पाहिलं असेल तुम्ही, ज्याच्यामध्ये फार फास्ट ॲक्ट केले जातात. सो हे सगळं चपळशी संबंधित शब्द आहेत. अँटोनिम जर पाहिले तर क्लमसी असेल, स्लगिश असेल किंवा अनकोऑर्डिनेटेड. आता हे जे काही क्लमसी असेल किंवा स्लगिश आहे याचा अर्थ काय होतो माहिती का? ज्याचा कारभार असा अगदी ढिसाळ आहे, म्हणजे मंद आहे, तो असा पडून राहिलेला असतो, सुस्त, त्या टाईपमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तो आहे ग्रेगरियस. हा पण आयोगाचा फेवरेट शब्द आहे, ग्रेगरियस. ग्रेगरियस म्हणजे काय असतं हे आयोगाने खूप वेळा विचारलेलं आहे. आय थिंक इथे इमेज जी आहे, ओके, ही इमेज डबल झालेली आहे. ठीक आहे. ग्रेगरियस म्हणजे एन्जॉईंग द कंपनी ऑफ अदर पीपल, सोशिएबल, लिव्हिंग इन फ्लॉक्स ऑर कॉलनीज. जो समाजशील प्राणी आहे, सरळ त्याचा मराठी अर्थ आहे समाजशील, मिळून मिसळून राहणारा, समाजप्रिय. ठीक आहे. जो समूहामध्ये राहतो. काही ॲनिमल असतात जे कळपाने राहतात, त्यांच्यासाठी ग्रेगरियस हा शब्द वापरला जातो. फॉन्ड ऑफ कंपनी, सोशिएबल. ऑफ ॲनिमलसाठी काय? लिव्हिंग इन अ फ्लॉक्स ऑर कम्युनिटी. जे कळपामध्ये राहतात, थव्यामध्ये राहतात, ग्रुपमध्ये राहतात, त्यांच्यासाठी ग्रेगरियस ॲनिमल्स हा शब्द वापरला जाईल. शी इज सच अ ग्रेगरियस पर्सन दॅट शी मेक्स फ्रेंड्स व्हेनेवर शी गोज. ती इतकी समाजप्रिय व्यक्ती आहे की ती जिथे कुठे जाते तिथे ती मित्र बनवते. आणि मी अशा लोकांना ओळखते खूप, की म्हणजे माझ्या फॅमिलीमध्येच आहेत की जे जिथे कुठे जातील ना तिथे रिलेशन्स क्रिएट करतात. ठीक आहे. मी पण करते, बट त्यांचं इतकं नाही होत, बट करते. सोशिएबल, आउटगोईंग किंवा कन्वायवियल. ठीक आहे. हे 3 शब्द त्याचे सिनोनिम आहेत. अँटोनिम्स काय असतील? अनसोशिएबल, इंट्रोवर्टेड किंवा सॉलिटरी. सॉलिटरी हा शब्द आपण मागच्या 2 दिवसांपूर्वी पाहिला, आय थिंक 2 दिवसांपूर्वीच पाहिला, आठवत असेल तुम्हाला. तर सॉलिटरी म्हणजे काय? जो एकटा असतो, एकांतात राहतो. आणि सॉलिटरी हा शब्द पण आयोगाने विचारलेला आहे. सो जेवढे शब्द आपण घेतोय हे कुठे ना कुठेतरी एक्झाममध्ये वारंवार विचारण्यात आलेले शब्द आहेत. त्याच्यानंतर आहे इंडोलंट. इंडोलंट म्हणजे वॉन्टिंग टू अवॉइड ऍक्टिव्हिटी ऑर एक्झर्शन. लेझी, जो आत्ता आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं की जो चपळ असतो त्याच्या अगदी विरुद्ध कोण असतो? इंडोलंट असतो. म्हणजे याला काहीही करायचं नाहीये. हे काय झालंय? आय डोंट नो. Wanting to avoid activity or exertion, lazy, causing little or no pain, slow to develop in a medical context. म्हणजे आता इथे दोन कंडिशन मध्ये इंडोलंट हा शब्द वापरला जाईल. पहिली कंडिशन ही आहे की ज्याला एखादी गोष्ट म्हणजे ऍक्टिव्हिटी जी आहे ती त्याला टाळायची, तो आळशी आहे फार. ऐदी, मराठीतला शब्द आहे ऐदी. आय थिंक हा पण येईल तुम्हाला कुठेतरी, की याच्यातच घेतलाय मी. ऐदी म्हणजे जो असतो आळशी, जो सुस्त असतो, ज्याला काही काम करायचं नसतं असा, त्याच्यासाठी इंडोलंट हा शब्द वापरला जातो. पण मेडिकल कंडिशनमध्ये सुद्धा हा शब्द वापरला जाईल.
जिथे कॉझिंग लिटल ऑर नो पेन, स्लो टू डेव्हलप. इन अ मेडिकल कॉन्टेक्स्टमध्ये काय असेल की कमी पेन आहे किंवा जो स्लो आहे डेव्हलप होण्यामध्ये तो. ठीक आहे. आळशी, निष्क्रिय असायला पाहिजे इथे, आणि कामचुकार. ठीक आहे, निष्क्रिय. एक्झाम्पल जर आपण पाहिले, आफ्टर अ लॉंग वीक ऑफ वर्क हिज इंडोलंट ब्रदर स्पेंड द एंटायर संडे लाईंग ऑन द काउच. कामाच्या एका लांब आठवड्यानंतर त्याच्या आळशी भावाने संपूर्ण शनिवार जो आहे तो सोफ्यावरती पडून घालवला, निवांत राहून घालवला. मला तर फार इच्छा असा घालवायचं, पण असं वेळच नाही मिळत आहे. ठीक आहे. सो सिनोनिम काय आहेत? लेझी, स्लगिश आत्ताच आपण पाहिला, किंवा इनॅक्टिव्ह, हे त्याचे सिनोनिम असतील. अँटोनिमस काय आहेत? जो एनर्जेटिक आहे, जो डिलिजंट आहे, जो ऍक्टिव्ह आहे, हे त्याचे अँटोनिमस आहेत. अँटोनिम्स आहेत. अँटोनिम्स. त्याच्यानंतर आय एम सो सॉरी या, एक इमेज, इकडची इमेज पहा. एक इमेज परत झालेली आहे. ती झालेली आहे ठीक आहे, पण माझ्या लक्षात कशी नाही आली काय माहिती. इन्स्टन्स म्हणजे काय? द मोस्ट फेमस इन्स्टन्स ऑफ आर्किटेक्चरल इनोव्हेशन इज द ग्रेट पिरामिड. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचं एक उदाहरण म्हणून आपण देतो, एखादा दाखला म्हणून आपण सांगत असतो, दृष्टांत देतो, किंवा एखादा प्रसंग जो आहे तो आपण सांगतो, त्याच्यासाठी म्हणून इन्स्टन्स हा शब्द वापरला जातो. अन आयसोलेटेड इव्हेंट ऑर अकरन्स, अ पर्टिक्युलर सिच्युएशन, अन एक्झाम्पल ऑफ केस ऑफर्ड इन अ सपोर्ट ऑफ अ क्लेम. आता हा जो सेकंड वाला आहे तो आपण इथे घेतलेला आहे. किंवा एखादा असा प्रसंग असू शकतो जो आयसोलेटेड आहे, किंवा पर्टिक्युलर सिच्युएशन आहे, त्याच्यासाठी सुद्धा इन्स्टन्स हा शब्द वापरला जाईल. पण बेसिकली उदाहरण किंवा दाखला याच्यासाठी हा जो आहे तो मोस्टली वापरला जातो. द मोस्ट फेमस इन्स्टन्स ऑफ आर्किटेक्चरल इनोव्हेशन इज, म्हणजे जो काही आर्किटेक्चरल इनोव्हेशन आहे त्याचं एक सगळ्यात चांगलं उदाहरण किंवा दाखला म्हणजे काय आहे, तर हे पिरॅमिड. ठीक आहे, ग्रेट पिरॅमिड जे आहे ते. मग याच्यासाठी सिनोनिम काय असतील? एखादा एक्झाम्पल देणं, किंवा एखादी केस, किंवा इलुस्ट्रेशन हे जे आहे, म्हणजे आपण एखादा काय म्हणतो त्याला, दृष्टांत, एखादं उदाहरण देतो आपण एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी. अँटोनिम्स काय असतील मग? होलनेस आहे, युनिटी आहे, किंवा रूल आहे, हे त्याचे अँटोनिम्स असतील. अँड देन नेक्स्ट वर्ड आहे प्लेसिड. प्लेसिड म्हणजे द पीसफुल अँड काम कॅरेक्टर ऑफ प्लेसिड इंडिव्हिज्युअल्स इज. आता हे अगदी शांत व्यक्ती आहे. नॉट इझिली अपसेट ऑर एक्सायटेड, काम अँड पीसफुल. ऑफ अ बॉडी ऑफ वॉटर, काम अँड फ्री फ्रॉम डिस्टर्बन्स. आता इथे दोन येतील की काही वेळेला जे पाणी असतं, नदीतलं असेल किंवा एखाद्या तळ्यातलं असेल, ते अगदी शांत असतं, संथ पाण्याचा प्रवाह म्हणतो आपण, दॅट इज प्लेसिड. किंवा एखादी व्यक्ती अशी असते जी शांत असते. एक शब्द आहे इंग्लिशमध्ये स्टॉईक, जो आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. स्टॉईक इज अ पर्सन ज्याला फरक नाही पडत कुठल्या गोष्टीने फारसा, स्थितप्रज्ञ असं ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. सो एखादी व्यक्ती अशी असते ज्याला आपण इझिली अपसेट नाही करू शकत, किंवा म्हणजे ती खूप शांत असते, तिला इझिली डिस्टर्ब नाही करता येऊ शकत. तुम्ही ऍक्च्युअली तसं बनायला पाहिजे. तर त्याच्यासाठी शब्द वापरला जातो प्लेसिड. शांत, सौम्य, निवांत, स्थिर, हे त्याचे मराठी अर्थ येतील. एक्झाम्पल काय? आफ्टर अ स्ट्रेसफुल वीक, अ लॉंग वीकेंड ॲट द प्लेसिड लेक इज एक्झॅक्टली व्हॉट आय नीड. म्हणजे एकदम अशा स्ट्रेसफुल कामाच्या एका आठवड्यानंतर शांत लेकच्या काठी बसणं ही ॲक्च्युली माझी गरज होती. सो कधी कधी आपण अशा शांत ठिकाणी जाऊन बसणं हे आपल्यासाठी निडेड असतं. मग सिनोनिम्स काय असतील? जे काम आहे, शांत आहे, पीसफुल आहे, किंवा सिरीन. आठवतं का सिरीन हा शब्द मी तुम्हाला विचारलेला 2018-19च्या दरम्यान आयोगाने एक प्रश्न विचारलेला, जिथे द पार्क वॉज सिरीन ॲट नाईट असं एक काहीतरी सेंटेन्स दिलेलं, आणि आयोगाने विचारले की या विधानामध्ये मिस्टेक काय आहे. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होती, कारण हे सिरीन जे असतं ना, हे SERENE याचा अर्थ होतो शांत, आणि आयोगाने तिथे सिरीनचं स्पेलिंग जे आहे ते वेगळं दिलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आई वगैरे टाकलेला होता. सो ते स्पेलिंग वेगळं होतं. सो सिरीन हा शब्द लक्षात ठेवा, 2-3 वेळा विचारून झाला आयोगाचा. अँटोनिम्स काय असतील मग? टर्ब्युलंट, जे स्थिर नाही आहे. टर्ब्युलंट म्हणजे जे थरथरतंय थोडक्यात असं, जे व्हायब्रेट होते असं. किंवा स्टॉर्मी आहे, किंवा एजिटेटेड असं जे आहे ते असतील त्याचे अँटोनिम्स. तर इथे आपण पाहिले होते इंग्लिशचे 10 शब्द. आता आपण पाहणार आहोत मराठीचे 10 शब्द. मला आशा आहे की तुम्हाला दिसत असतील. इथे पण थोडंसं चुकलंय मराठीमध्ये.
हे आहे उत्तमर्ण. उत्तमर्ण. उत्तमर्ण म्हणजे कोण असतो माहिती का? जो धनको आहे किंवा सावकार आहे. हे तुम्हाला विजिबल आहे का? ओके, आय होप आता विजिबल असेल. ठीक आहे. उत्तमर्ण म्हणजे असतो जो धनको आहे, सावकार आहे. तर गावातील उत्तमवर्णाकडून, इथे झालंय पहा बरोबर, उत्तमवर्णाकडून त्याने कर्ज घेतले होते. म्हणजे गावातला जो सावकार आहे किंवा धनको आहे त्याच्याकडून त्याने कर्ज घेतलेले होते. हा आहे उत्तमवर्ण. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं माहितीये का? हा उत्तम अर्ण करतोय. म्हणजे त्याचा अर्निंग उत्तम आहे. उत्तमवर्ण सावकार किंवा धनको. क्लिअर? लक्षात राहील आता. नेक्स्ट आहे उसासा. उसासा म्हणजे काय असतो? दीर्घ श्वास किंवा सुस्कारा. हे का माहिती का? कारण हा इतका सिंपल आणि सोपा शब्द आहे, पण हा आयोगाने विचारलाय. आणि विशेष म्हणजे हा बऱ्याच मुलांचा चुकलाय म्हणून. ठीक आहे. सो उसासा म्हणजे दीर्घ श्वास किंवा सुस्कारा. त्याने उसासा टाकत आपली व्यथा सांगितली. नेक्स्ट आहे उन्मूलन. उन्मूलन हा शब्द तुम्हाला माहिती असेल कदाचित. उन्मूलन म्हणजे उपटणे, नाश करणे किंवा त्याचा उच्छेद करणे, म्हणजे नायनाट करून टाकणे, समूळ नष्ट करणे. भ्रष्टाचाराचे उन्मूलन करणे हे काळाची गरज आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे उंधा. डबल हे फॉन्ट चेंज झाला ना की असा प्रॉब्लेम येतो, बट जिथे जिथे प्रॉब्लेम झाले ते शब्द मी तुम्हाला लिहून दिलेत, त्यामुळे लक्षात घ्या. उंधा म्हणजे असतो जो उलटा आहे, उफराट आहे किंवा विरुद्ध आहे. हा पहा उलटा आहे. ठीक आहे. सो त्याने घातलेला शर्ट उंधा आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने घातलेला जो शर्ट होता तो उंधा आहे हे त्याच्या लक्षात आलेलं नाहीये. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे ऊर्ण. ऊर्ण म्हणजे काय असतं? लोकर किंवा ज्याला तंतू किंवा धागा असं म्हटलं जाईल. हे का दिले? कारण असे शब्द आयोगाने विचारलेत आणि ते आपल्याला तिथे एक्झाम मध्ये आठवत नाहीत. सो याला आजपासून फक्त आपण हिंदीमध्ये याला ऊन म्हणतो की नाही, मराठीमध्ये ऊर्ण हा शब्द आहे, लक्षात ठेवा. ऊर्ण. ठीक आहे. मेंढीच्या ऊर्णापासून सुंदर स्वेटर तयार केला. त्याच्यानंतर उहापोह. उहापोह म्हणजे काय असतं? वाटाघाटी करणं, चर्चा करणं किंवा विचार विनिमय करणं. दोन्ही पक्षांमध्ये दीर्घ उहापोह झाल्यानंतर समझोता झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऐदी. हा पहा, वा, ऐदी AI जनरेटेड इमेज आहे. याला 3 हात झालेत, दिसत आहेत का तुम्हाला? सो ऐदी. ऐदी म्हणजे काय? आळशी, मंद, सुस्त जो असतो तो. ऐदीपणामुळे त्याचं काम नेहमी उशिरा होतं. ओढणी. ओढणी म्हणजे असतं अवगुंठन. हा शब्द सुंदर आहे, लक्षात ठेवा. इथून पुढे ओढणी, ओढली असं नाही म्हणायचं. अवगुंठन, ओढली. अवगुंठन म्हणजे ओढणी. तिने लाजेने आपली ओढणी डोक्यावरती घेतली. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ओज. ओज म्हणजे काय असतं? तेज, उत्साह, चैतन्य. ओजस्वी हा शब्द ऐकला असेल, नाव असतं मुलींचं. त्याच्या भाषणात अपार ओज आणि प्रेरणा होती. ओज म्हणजे काय? तेज, उत्साह किंवा चैतन्य. आणि त्याच्यानंतर आहे कंदूक. कंदूक, डू यू नो? कंदूक म्हणजे असतो चेंडू किंवा बॉल. ठीक आहे. सो मुलं मैदानात कंदूक खेळत खूप आनंद घेत होती. म्हणजे कंदूक खेळत होती, चेंडू, बॉल खेळत होती. आजपासून बॉल किंवा चेंडूला काय म्हणाल? कंदूक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही आपले शब्द आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. मला आशा आहे आजचं जे सेशन आहे ते तुम्हाला खूप हेल्पफुल वाटलं असेल. बरेचसे नवीन शब्द तुम्ही शिकले असाल, जे आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नव्हते असेही शब्द तुम्ही पाहिले असतील. आणि शिवाय आयोगाच्या दृष्टीने तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे आयोगाच्या पेपरच्या दृष्टीने हेही तुमच्या लक्षात आलं असेल. जर आजचं हे सेशन तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर कमेंट करून तसं सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढचा पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटेन मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. थँक्यू.